व्हॉट इज दिस? हू कॅन टेल मी व्हॉट इज दिस? हा काय आहे? कोण सांगू शकते? येस. दिस इज अ बाईक. दिस इज अ बाईक. ठीक आहे, दिस इज अ बाईक. व्हेरी गुड. हा बाईक आहे. ठीक आहे, आता आपल्या जवळ आहे, आपण दिसचा प्रयोग करतो, बरोबर आहे. आता ते आपल्यापेक्षा जवळ आहे पण एकापेक्षा जास्त आहे, काय बरोबर वापरू शकतो आपण? कोण सांगू शकते? येस. These are bikes. ओके, दीज आर बाईक्स. व्हेरी गुड. क्लॅप फॉर इट. व्हेरी गुड. आता एक आहे म्हणजे दिस, आणि एकापेक्षा आहे तर दीज. दिस इज अ बाईक अँड दीज आर बाईक्स. ओके, येस का? हे बघा, एक किराणा शॉप आहे, बरोबर आहे. आता हा एक काय चॉकलेट आहे, हा एक काय चॉकलेट आहे. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही, हा एक चॉकलेट आहे, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? हा एक चॉकलेट आहे, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? कोण सांगू शकते मला? येस. This is a chocolate. हा, दिस इज अ चॉकलेट. व्हेरी गुड. आता हे बाय एक चॉकलेट झालं. आता हे एकापेक्षा जास्त चॉकलेट्स आहे पण माझ्या जवळ आहे. एकापेक्षा जास्त चॉकलेट आहे पण माझ्या जवळ आहे. आपण कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो? ठीक आहे. यस यस यस. These are chocolates. हा, दीज आर चॉकलेट्स. व्हेरी गुड. क्लॅप फॉर यश. शबाश. व्हेरी गुड. ग्रेट ग्रेट. फंटास्टिक. फॅबुलस. ओके, समजलं? आता बघा, आता हे काय रे? बिस्किट आहे. आता फॉर एक्झाम्पल सपोज आय वुड लाईक टू आस्क यू प्रेरणा क्वेश्चन. आता प्रेरणा, तू लांब आहे, बरोबर आहे. त्या काकाजवळ काय आहे? एक बिस्किटचा पॅक आहे. ठीक आहे, तू लांब आहे, काकाजवळ एक बिस्किटचा पॅक आहे. ठीक आहे, तू इंग्लिशमध्ये त्याला कशा प्रकारे म्हणणार? तुझ्यापेक्षा लांब आहे पण एकच आहे. तुझ्यापेक्षा लांब आहे पण एकच आहे, तू कशा प्रकारे म्हणणार? That is a biscuit पॅक. दॅट इज अ बिस्किट पॅक. दॅट इज अ बिस्किट पॅक. ठीक आहे, आता काकाजवळ एकापेक्षा जास्त आहे पण ते लांब आहे, काय म्हणू शकतो आपण? Those are biscuit packs. Those are biscuit packs. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल, आता बिस्किट पुडा मी फोडला, मी. ओके, आणि त्याच्यामध्ये बिस्किट मी बाहेर काढले. बिस्किटचा पुडा मी फोडला, त्याच्यापासून बिस्किट मी बाहेर काढले, आता त्याच्यामध्ये एक बिस्किट बाहेर निघाला. आपण त्याला काय म्हणू शकतो? दिस इज अ बिस्किट. दिस इज अ बिस्किट. पण मी काय केलं, ते बिस्किटचा पुडा फोडला आणि एकापेक्षा जास्त त्याच्यामधून मी बिस्किटचे पुढे म्हणजे बिस्किट बाहेर काढले. मग काय म्हणू शकतो? दीज आर बिस्किट्स. माझ्यापेक्षा जवळ आहे पण एकापेक्षा जास्त आहे. दीज आर बिस्किट्स. समजलं? लक्षात कळालं? ठीक आहे, आता बघा, आता हे त्यांचा मुलगा आहे, हे त्यांचा मुलगा आहे. ठीक आहे, त्यांचं नाव रहीम आहे. आता त्यांचा मुलगा आहे, आता त्याचे काय वडील आहे, बरोबर आहे, पप्पा आहे, फादर आहे. ठीक आहे, आता आपण काय म्हणू शकतो? एक दिस इज अ फादर. दिस इज अ फादर. फक्त दिस इज अ फादर. ही त्यांची मम्मी आहे, आपण काय म्हणू शकतो? दिस इज अ मदर. दिस इज अ मदर. आता फॉर एक्झाम्पल, आता एका आईचे 2-3 मुलं आहे, बरोबर आहे, ते भाऊ आहे, दोघं तिघं भाऊ आहे. ठीक आहे, आपण काय म्हणू शकतो? दीज आर ब्रदर्स. दीज आर ब्रदर्स. एकापेक्षा जास्त बहिणी आहे, दीज आर सिस्टर्स. दीज आर सिस्टर्स.